नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर। आज आपण शरीराला थंडावा देणारे 3 प्रकारचे आरोग्यदायी शरबत बनवणार आहोत। मीठ, पुदिना, कैरीचे काप, आंबट कैरी घेतलेली आहे, थोडंसं जिरं, पिठी साखर, काळे मीठ आणि साधे मीठ घेतलेले आहे। सर्वप्रथम आपल्याला पुदिना, कच्ची कैरी, जिरे हे सर्व मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आणि याचे कच्ची कैरी पुदिना शरबत तयार करायचे आहे। फाईन पेस्ट बनवण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तयार करून घ्यायचं। चला तर मग कच्च्या कैरीचे शरबत बनवायला सुरुवात करूया। एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये 2 ग्लास थंड पाणी घेऊन त्यामध्ये 6 चमचे पिठी साखर घालायची, 1/4 चम्मच पांढरं मीठ, 1/4 चम्मच काळं मीठ, कच्ची कैरी, पुदिना आणि जिरे घालून तयार केलेली पेस्टला 2 चमचे शरबतमध्ये टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ग्लास घेऊन त्यामध्ये थोडे बर्फाचे पीसेस घालून त्यावर तयार केलेले कच्ची कैरी पुदिना शरबत सर्व करायचे। हे शरबत बनवायला खूप सोपं आहे, घरच्या घरीच पटकन तयार होतं। हे आंबट गोड पेय तर आहेच, पण शरीरासाठी सुद्धा फायदेमंद आहे। रिफ्रेशिंग समर ड्रिंक तयार आहे। आपलं पहिलं शरबत तयार झालेलं आहे, कच्ची कैरी शरबत, जे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते आणि उष्णतेपासून बचाव करते। आता आपण दुसरं शरबत बघणार आहोत, ते म्हणजे अंबाडीचे फुलाचे शरबत। अंबाडीचे फूल हे लाल चेरीच्या कलरचे फूल असते। शरबत बनवण्यासाठी अंबाडीचे फूल, पिठी साखर, पांढरे मीठ आणि काळे मीठ घेऊन शरबत तयार करायचे आहे। ज्या वेळेस अंबाडीचे फूल निघते त्यावेळेस अंबाडीच्या फुलाच्या पाकळ्या तोडून त्याला छान सुकवून स्टोअर करून ठेवायचं। एक भांडं घेऊन त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आणि अर्धा ग्लास अंबाडी भिजवलेले पाणी घ्यायचं। त्यामध्ये 1/4 चम्मच काळे मीठ, 1/4 चम्मच साधे मीठ आणि 6 चमचे पिठी साखर घालून शरबतला छान मिक्स करून घ्यायचं। अंबाडीला भिजवून ठेवल्यामुळे त्याचा अंबाडीचा कलर आणि आंबटपणा त्या पानामध्ये उतरतो। अंबाडी हे आंबट असल्यामुळे शरबतामध्ये लिंबू घालायची आवश्यकता नाही। अंबाडी रोगप्रतिरोधक क्षमता वाढवते। जर हे शरबत तुम्हाला आंबट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या चवीनुसार साखर घालून घेऊ शकता। अंबाडी हे उन्हापासून वाचवते। अंबाडीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे। ग्लासमध्ये बर्फाचे पीसेस घालून त्यावर शरबत ओतायचे। गरमीमध्ये शरीराला थंडावा देणारे अंबाडीचे आंबट गोड पेय तयार झालेले आहे। अगदी पटकन होणारे रिफ्रेशिंग समर ड्रिंक तयार आहे। मस्त असे अंबाडीचे शरबत सर्व करायचे। कच्ची कैरी, पुदिना शरबत आणि अंबाडीचे शरबत, 2 प्रकारचे शरबत तयार आहे। आता आपण तिसरा शरबताचा प्रकार बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: 400 ग्राम खडीसाखर, बारीक सोप आणि जाड सोप, मीठ, काळे मीठ, लिंबू, मिरे, खसखस आणि विलायची। बारीक आणि जाड सोप मिळून 40 ग्राम सोप, 15-16 मिरे, 15 विलायची, 1 चमचा खसखस। हे सर्व साहित्य मिक्सरच्या पॉटमध्ये घालून आपल्याला छान बारीक फाईन पावडर बनवून घ्यायची आहे। खडीसाखर ही जाड राहते, त्याला आधी बाहेर थोडीशी बारीक केली आणि नंतर मग मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान बारीक पावडर करून घेतली। बारीक केलेल्या खडीसाखरमध्ये बारीक केलेल्या सोपीचं मिश्रण घालून दोन्ही मिक्सरमध्ये फिरून मिक्स करायचे। आता एक भांडं घेऊन त्यामध्ये 4 ग्लास थंड पाणी घेऊन त्यामध्ये इन्स्टंट पावडर, जी सोपची पावडर तयार केलेली आहे ती इन्स्टंट पावडर 2.5 चमचे, अर्धा चमचा काळे मीठ, अर्धा चमचा साधे मीठ आणि 1 लिंबूचा रस पिळून घेऊन त्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। आपले सोप खडीसाखरेचे शरबत तयार झालेले आहे। आता 2 ग्लास घेऊन त्यामध्ये बर्फाचे पीसेस घालून घ्यायचे आणि त्यावर तयार झालेले शरबत घालून ग्लासला सर्व करायचं। सोप खडीसाखरेचे शरबत हे गाळून घेतलेले आहे। ऊन लागल्यास सोप खडीसाखरेचे शरबत पिणे हे खूप फायदेमंद आहे। हे शरबत रोज पिल्याने पाण्याची कमतरता होणार नाही। सोप शरीरातील गरमी, पाचनतंत्र ठीक करते।
इन्स्टंट सोप शरबत प्रीमिक्स 1 वर्षाकरता फ्रीजमध्ये स्टोअर करून घेऊ शकता, जेणेकरून तुमचे 1 मिनिटात शरबत तयार होईल। हे शरबत नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह। तोपर्यंत ताजेतवाने राहा आणि आरोग्यदायी पेयांचा आनंद घ्या।